नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मराठी व्याकरण याचा अभ्यास करणार आहोत, जो की आपण दररोज 9 वाजता यावर एक व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यामुळं जास्तीत जास्त मेहनती, गरजू आणि जिद्दी मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आजचा टॉपिक आहे वर्णविचार. आता वर्णविचार सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही संकल्पना समजून घेणं फार गरजेचं आहे. जसं की वाक्य, अक्षर, शब्द, मूलध्वनी या संकल्पना समजल्या व्यवस्थितरित्या की तुम्हाला वर्णविचार कुठल्याही पद्धतीने फिरून कसाही प्रश्न विचारू दे, तुम्हाला त्यावर उत्तर देता येतं. चला तर मग उचला वही पेन आणि सुरू करा तुमचा माइंड मॅप लिहिण्यासाठी. वर्ण. आता वर्ण कशाला म्हणायचं? जे आपल्या तोंडावाटे निघणारे ध्वनी आहेत त्याला आपण वर्ण म्हणू शकता आणि ते हवेत विरघळून नष्ट होतात, बरोबर? त्यामुळं आपण अक्षर ही संकल्पना तयार केलेली आहे. अक्षर म्हणजे काय? तर नष्ट न होणारं. अक्षर या शब्दाची फोड केली तर यामध्ये आपल्याला 2 शब्द दिसतील, जसं की अ आणि क्षर. तर क्षर म्हणजे नष्ट पावणे आणि अ म्हणजे न नष्ट पावणारे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल, अक्षर म्हणजे न नष्ट पावणारे होय. ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा असतात अक्षर म्हणजे. त्याचबरोबर पूर्ण उच्चाराचे वर्ण, स्वर किंवा स्वरयुक्त व्यंजन याला आपण अक्षर म्हणू शकतो आणि ध्वनिमय संकेताच्या खुणा म्हणजे अक्षर होय. मग वाक्य म्हणजे काय? तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाने बोलणे किंवा एक शब्दरचना अशी जी की ज्यामधून आपल्याला अर्थ प्राप्त होतो. म्हणजेच काय? तर अर्थपूर्ण शब्दसमूह आणि वाक्यातील शब्द याला आपण पद म्हणू शकतो. जसं की आपले विचार मांडले जातात एखाद्या वाक्यातून, जसं की मैथिली गाणे गाते, मैथिली शाळेत जाते. हे सर्व काय झाले? वाक्य झाले आणि यामधून मी माझे विचार या वाक्यातून मांडत आहे. म्हणजे विचार मांडण्याचं साधनसुद्धा वाक्य आहे. यानंतर शब्द. तर शब्द कशाला म्हणायचं? तर अर्थपूर्ण अक्षराचा समूह. जसं की आपण सांगू शकता मराठी. मराठी हा शब्द जो आहे तो एका पाठीमागं एक आल्यानंतर अक्षराचा समूह शब्द तयार झाला. आणि प्रथम लक्षात घ्यायचं त्याचं बाह्यरूप. म्हणजे जसं मराठी हा शब्द आपण लिहितो त्यावेळेस आपल्याला एक भाषेचं नाव आहे हे आपल्याला नंतर कळतं, पण अगोदर काय? मराठी हे शब्द दिसतो, म्हणजे त्याचं बाह्यरूप दिसत असतं. मूलवर्ण रूप त्याला आपण वर्ण समूह असं सुद्धा म्हणू शकतो शब्दाला. मूलवर्ण किंवा रूप किंवा वर्णसमूह आणि अक्षर समूह जो अर्थपूर्ण करतो त्याला आपण शब्द असं म्हणतो. ह्या प्रत्येक व्याख्या तुमच्या वहीत लिहून घ्या, कारण हा शब्द न शब्द खूप महत्त्वाचा आहे. आता मूलध्वनी कशाला म्हणायचं? तर मूलध्वनी हे विभाजन न होणारा ध्वनी ज्याला आपण मूलध्वनी असं म्हणतो. आता ह्या झाल्या काही संकल्पना वर्णविचार समजून घेण्यासाठी किंवा शिकण्यासाठीच्या अगोदर. तर वर्णमाला शिकत असताना वर्णाची संख्या मूळ वर्णमालेत 48 होती आणि आधुनिक वर्णमालेत ती संख्या 52 झालेली आहे. आणि स्वरसंख्या ही मूळ वर्णमालेमध्ये 12 होती आणि 2009च्या GR नुसार ती संख्या आता 14 झालेली आहे. त्यामध्ये आता स्वर पाहूया. आता स्वर पाहत असताना पहिला प्रकार पडतो तो म्हणजे स्वर किंवा त्यालाच आपण विव्रत स्वर किंवा अच स्वर किंवा सूर स्वर असं म्हणतो. यापैकी काहीही आपल्याला आयोगाने विचारलं तर ते स्वराबद्दल आपल्याला विचारत आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग हे स्वर उच्चार करताना
आपल्या अवयवाची कशी हालचाल होते किंवा तोंडात हवा असते का नसते, तोंडात हवा अडवली जाते, तर या स्वरांचा उच्चार तोंडावाटे सहज व स्वतंत्र होत असतो आणि उच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवला जात नाही. उच्चाराच्या वेळी दुसऱ्या कोणत्याही वर्णाचे साह्य घ्यावं लागत नाही, त्याला आपण स्वर असं म्हणतो. उच्चाराच्या वेळी आपले तोंड उघडे व पसरलेले असतात. आता उघडे या शब्दाचाच संस्कृत शब्द आहे विवृत्त आणि पसरलेले याच शब्दाचा समानार्थी शब्द आहे अच. त्यामुळं आपण स्वरांना विवृत स्वर किंवा अच स्वर असं सुद्धा म्हणत असतो. या स्वरांचा समावेश हा मृदुवर्णात होतो. ते स्वयंघोष वर्ण असतात. त्याचबरोबर स्वर म्हणजे नुसते स्वर असतात जो हवेचा मार्ग अडवत नसतात आणि यांना नादयुक्त उच्चार किंवा स्वतंत्र उच्चार हा स्वरांना असतो. मग या स्वरांच्या स्वरूपानुसार 3 प्रकार पडतात. ते कशानुसार? स्वरूपानुसार. जसं की ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे उच्चारासाठी कमी कालावधी लागतो, त्याला आपण ऱ्हस्व स्वर म्हणतो. मग आपल्या अक्षरमालेत किती ऱ्हस्व स्वर आहेत असा प्रश्न विचारला तर ते आहेत 5. आणि मग ते कुठले म्हणून विचारलं तर सांगायचं अ, ई, उ, लू आणि रू. त्यानंतर दुसरं आहे दीर्घस्वर. दीर्घस्वर म्हणजे ज्या स्वरांसाठी उच्चाराचा कालावधी जास्त लागतो किंवा ते स्वर लांबट असतात, त्या स्वरांना आपण दीर्घस्वर असं म्हणतो. मग असे स्वर स्वरमालेत किती आहेत तर ते आहेत 7. मग ते कुठले तर आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ हे 7 स्वर हे दीर्घ स्वर आहेत. यांचा उच्चार करताना आपल्याला जास्त वेळ लागतो ना, म्हणून हे लांबट किंवा 2 मात्रा स्वर म्हणून सुद्धा ओळखलं जातात. ऱ्हस्व स्वराला मात्र 1 मात्रा स्वर आणि आखूड स्वर म्हणून ओळखतात आणि दीर्घ स्वराला लांबट आणि 2 मात्रा असलेला स्वर म्हणून ओळखतात. यानंतर स्वरूपानुसार पडणारा तिसरा प्रकार म्हणजे संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर हे 2 स्वर एकत्र येऊन बनलेला स्वराला आपण संयुक्त स्वर म्हणतो. मग ते किती आहेत तर ते 4 आहेत. जसं की ए, ऐ, ओ आणि औ. ए बनत असताना अ प्लस ई किंवा मोठा ई घ्यावा लागतो, तर ऐ बनत असताना अ प्लस ई किंवा मोठा ई घ्यावा लागतो. ह्या वेगळ्या वर्णाचा किंवा वेगळ्या अक्षराचा आधार घ्यावा लागतो, म्हणून त्यांना संयुक्त स्वर म्हणतात. असं म्हणू शकतो 2 स्वर एकत्र येऊन तयार होतात, त्यांना संयुक्त स्वर असं म्हणू शकतो. यानंतर नवे किंवा आपण दत्तक घेतलेले त्यालाच आपण अदत्त स्वर असं म्हणतो. ते कुठले आहेत तर ते इंग्रजीतून आपण मराठी भाषेत घेतलेत. कोणाची शिफारस होती मग इंग्रजीतून मराठी भाषेत घेण्यासाठी तर प्राध्यापक मंगरुळकर सरांची आपल्याला शिफारस होती. आणि का घेतले मग आपण हे स्वर तर आपण मराठीमध्ये ऑगस्ट लिहितो. ऑगस्ट लिहिताना कसं लिहितो? हां असं. मग हे ऑगस्ट लिहिण्यासाठी आपण कसं लिहायचं? मग हे तर वर्ण आपल्या मराठी भाषेतील नाही, मग ते आपण इंग्रजीतून उसने घेतले किंवा त्याला आपण दत्तक घेतलं. जसं की आपण दुसऱ्याचं मूल स्वतःचं मूल म्हणून ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? दत्तक. म्हणूनच या स्वरांना आदत्त स्वर असं म्हटलं जातं. यानंतर उच्चार स्थानानुसार 2 प्रकार पडतात स्वराचे, ज्याला आपण सजातीय स्वर आणि विजातीय स्वर किंवा सवर्ण स्वर आणि असवर्ण स्वर म्हणून ओळखत असतो. आता सजातीय स्वर म्हणजे नेमकं काय तर उच्चार सारखेच आणि उच्चार स्थान सुद्धा एकच, त्याला आपण सजातीय स्वर किंवा सवर्ण स्वर असं म्हणायचं. ते कुठले आहेत तर त्याच्या 3 जोड्या आहेत सजातीय स्वराच्या. अ, आ, ई, उ, ऊ ह्या 3 जोड्या आपल्याला सजातीय स्वर म्हणून ओळखता येतात. त्यामध्ये उच्चारस्थानानुसार ब विजातीय स्वर किंवा असवर्ण स्वर असा सुद्धा एक प्रकार पडतो. ते कसे असतात तर मग भिन्न उच्चारापासून बनलेले असतात किंवा भिन्न उच्चार असणारे स्वर
आपण त्याला विजातीय स्वर किंवा अस्वर्ण स्वर असं म्हणतो. त्यांचे भिन्न विचारस्थान आणि भिन्न भिन्न उच्चारस्थान सुद्धा असतात. मग त्या कुठल्या जोड्या सांगता येईल? अ, इ, आ, उ, ए, ई ह्या आपल्याला विजातीय स्वराच्या जोड्या सांगता येतील. त्यानंतर उत्पत्तीनुसार 2 प्रकार पडतात, ज्यामध्ये सिद्ध स्वर किंवा त्याला मूळ स्वर असं म्हणतो आपण, आणि ब आहे साधित स्वर किंवा त्याला तदुत्पन्न स्वर, ज्यामध्ये आपण दीर्घ किंवा द्विगुणा स्वर आणि संयुक्त स्वर असं वर्गीकरण सांगू शकतो. आता सिद्ध स्वर किंवा मूळ स्वर म्हणजे काय? तर ते स्वतंत्र असतात, स्वयंभू असतात आणि मूळ असतात, म्हणून त्याला सिद्ध स्वर असं म्हणतात. मग हे स्वर कुठले आहेत? तर अ, इ, उ, ऋ, लू हे स्वर सगळे सिद्ध स्वर आहेत किंवा मूळ स्वर आहेत. मग आपल्याला साधित स्वर किंवा तदउत्पन्न स्वर हे कोणाला म्हणायचं? तर सिद्ध स्वरापासून हे बनत असतात किंवा सिद्ध स्वरापासून हे तयार होतात, त्यांना साधित स्वर किंवा तदउत्पन्न स्वर असं म्हणता येईल. ज्यामध्ये आपल्याला दीर्घ किंवा द्विगुणा स्वर सांगायचे झाले तर आ, इ, उ सांगता येतील आणि संयुक्त स्वर सांगायचे झाले तर ए, ऐ, ओ, औ हे सांगता येईल. यानंतर आपल्याला एक प्रश्न असा विचारला जातो की लुप्त होण्याच्या मार्गावरील स्वर कुठले आहेत? तर ते लू आणि रू हे 2 स्वर आहेत जे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आणि तुम्ही म्हणसाल मग हे स्वर का लुप्त होत आहेत? आपण तर इंग्रजी भाषेतून स्वर घेतोय, मग ह्या स्वरांना आपण का काढून टाकतोय किंवा लुप्त का होतात हे? तर ते त्यापासून होणारे शब्द मराठीत नाहीत, म्हणून हे स्वर लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर याच्यासोबत एक अनुनासिक सुद्धा लुप्त होणार आहे, ज्याला न म्हणून आपण उच्चारतो, त्याला व्यंजनसुद्धा म्हटलं जातं. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, अभ्यास करत राहा. यश तुमचेच आहे.